काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। आपण पैसे देतोय, आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे, त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता कुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे। तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे। मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही। 100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे। 5 वर्षाचं सरकार आहे। माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत, ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्या वेळेस ते निर्णय घेऊ। तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। ती म्हणजे तुमची योजना बंद होणार नाही, आम्ही योजना चालूच ठेवणार आहोत। तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये आम्ही देत आहोत, आम्ही पैसे या ठिकाणी देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। 2100 रुपयाबद्दल देखील निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। मग आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलेला असेल, मे महिन्याचा 11वा हप्ता तुमचा प्राप्त झालेला असेल 1500 रुपयाचा। तुमचा 1500 रुपयाचा हप्ता पाठीमागच्या महिन्याचा भेटलाय की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। त्यासोबत तुम्हाला 16,500 रुपये म्हणजे पूर्णच्या पूर्ण 11चे 11 हप्ते कुणाला आलेत, कुणाला किती हप्ते आलेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर आता तुम्ही 12व्या हप्त्याची, जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्हाला 12वा हप्ता पाहिजे की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। त्याच्याबद्दल जे अपडेट आलेला आहे ते आपण बघणार आहोत की नेमका तुमचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आता कधी जमा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, या तारखेला तुमचा 12वा हप्ता जमा होऊ शकतो, त्याबद्दलची मोठी माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे। लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल नवीन अपडेट आलेला आहे। जी न्यूज मध्ये माहिती दिली ती आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे। खरे तर सध्या लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संदर्भामधील ही अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, कधी तुमचा जून महिन्याचा म्हणजेच या ठिकाणी हा 12वा हप्ता जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झाली। या योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे। ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी आहेत, अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जात आहेत। तुम्हाला याचा फायदा होतोय की नाही, याची आर्थिक मदत तुम्हाला प्रत्येक महिन्याला हवी आहे की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून ही योजना तुमची अशीच चालू राहणार आहे। तर जुलै 2024 पासून या योजनेच्या पात्र महिलांना लाभ दिला जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2025 या कालावधीमधून एकूण 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत आणि हे प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत या ठिकाणी आणि थेट तुमचे डीबीटी द्वारे पैसे येत आहेत। मध्ये कुठेही या ठिकाणी मध्यस्थी नाही, ऑफलाईन पद्धतीने पैसे नाहीत। त्याच्यामुळे याचे पैसे जे आहेत, पूर्ण जी 1500 रुपयाची योजना या ठिकाणी घोषणा केली तेवढेचे तेवढे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत। तर मे महिन्याचा हप्ता हा नुकत्याच काही दिवसांपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असून योजनेच्या लाभार्थी महिलांकडून जून महिन्याच्या हप्त्याची आता विचारणा केली जात आहे। कारण की आपण जर बघितलं, आता सध्या जून महिन्याचा या ठिकाणी महिना संपायला जवळपास या ठिकाणी 8 ते 7 दिवसाचा दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत त्याबद्दलची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही। प्रत्येक महिन्यामध्ये हा हप्ता आता लेट होताना आपल्याला दिसतोय। मागच्या
मागचे 2 महिने देखील हा हप्ता लेट झाला, एप्रिलचा हप्ता लेट झाला, त्यानंतर मेचाही हप्ता लेट झाला. त्याबद्दल एक तारीख नक्की फिक्स करायला पाहिजे, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहताना दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, 1 तारीख फिक्स केल्यास या ठिकाणी त्याचा फायदा होईल का? कारण की तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. सरकारने त्याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे की नाही, कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त सर्वांनी सांगा, जेणेकरून या ठिकाणी ही सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल आणि तुमची 1 तारीख फिक्स होऊन त्या तारखेला तुमचा हप्ता येईल, जेणेकरून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. खरं तर मे महिन्याचा लाभ हा जून महिन्यात मिळाला असल्याने जून महिन्याचा हप्ता आता कधी भेटणार हा मोठा सवाल आहे. जून महिन्याचा हप्ता जून महिन्यातच मिळणार की जुलै महिन्यात जाणार, असा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता दिला जाऊ शकतो, अशी या ठिकाणी माहिती मीडियामध्ये सध्या देण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच याच आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. त्याबद्दल अजूनपर्यंत तरी ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली नाही, अधिकृत माहिती अजूनही हाती आलेली नाही. त्यामुळे जून महिन्याचा लाभ या महिन्याच्या शेवटी मिळतो की जुलैमध्ये जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की बघा, अजूनपर्यंत या ठिकाणी अपडेट देण्यात आलेलं नाही, अधिकृत घोषणा महिला व बालविकास विभागाने केलेली नाही. तर तुम्हाला या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात. जर या 30 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर तुमचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील येऊ शकतो, असं काय या ठिकाणी सांगितलं जात आहे. तर तुम्हाला 2 हप्ते सध्या जर आपण बघितले, मागचे 2 लेटेस्ट हप्ते जे आहेत त्यांच्या पैसे जमा होण्याच्या तारखा जर बघितल्या, जसं की एप्रिलचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला, एप्रिल महिन्यामध्ये भेटायला पाहिजे होता. तसंच मे महिन्याचा हप्ता मे महिन्यात भेटायला पाहिजे होता, परंतु तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला, म्हणजे या महिन्याच्या. तसंच तुमचा जर जून महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी 30 तारखेपर्यंत नाही आला तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे भेटू शकतात. त्याबद्दल नक्कीच या ठिकाणी लवकरात लवकर घोषणा या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत झालेली आपल्याला बघायला भेटणार आहे. त्याच्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. तर तुम्हाला जून महिन्याचे पैसे 100% भेटणार आहेत, त्याबद्दल तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण की तुम्हाला या ठिकाणी ही जी योजना आहे, सरकारी योजना आहे, त्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात. तुम्हाला 11वा हप्ता जमा झालेला आहे, तर तुम्हाला 12वाही हप्ता जमा होणार. तुम्ही आतापर्यंत पात्र आहात तर तुमचे पुढचे सर्व पैसे येत राहणार. एखादा दिवस मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुम्हाला 100% पैसे जे आहेत सरकारमार्फत जमा केले जाणार आहेत. आता बघा, 1500 रुपये जमा होणार आहेत की 2100 रुपये. 2100 रुपयाबद्दल अजून निर्णय झालेला नाही. खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देवो असं या ठिकाणी म्हटलेलं होतं. मात्र महायुतीचे सरकार स्थापन होऊन आता बरेच दिवस झाले आहेत, तरीही या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे. म्हणजे जून महिना संपवायला अवघे या ठिकाणी 7 दिवस बाकी आहेत. म्हणून आता या शेवटच्या दिवसामध्ये कधी महिलांच्या खात्यात पैसे कधीही जमा होऊ शकतात असा दावा केला जातोय. पण 2100 रुपयांसाठी लाडक्या बहिणींना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. मात्र त्याच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की त्याच्याबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी सुरुवातीला सांगितलंय की आम्ही 100% ही वाढीव रक्कम जी आहे ती देणार आहोत. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीही सांगितलेलं आहे की याच्यावरती काम चालू आहे, त्याच्याबद्दलचा योग्य वेळी निर्णय घेण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर तुम्हाला हे वर्ष तर 2025-26 पूर्णपणे 1500 रुपयांनी लाभ प्रत्येक महिन्याचा भेटत राहणार आहे. 2100 रुपयाबद्दलचा जसा निर्णय होईल तशी तुम्हाला त्याबद्दलची माहिती दिली जाईल. तर बघा, आता अवघे या ठिकाणी 7 ते 8 दिवस महिना संपायला राहिलेले आहेत. जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल तर तो देखील तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तुम्हाला 2 शक्यता सांगितल्यात. एक तर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात, तेव्हा नाही आले तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर 100% पैसे येतील. कारण की मागचे 2 हप्ते या ठिकाणी त्याच पद्धतीने वाटप झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात 1 लाख रुपयांचं कर्ज भेटणार आहे. याबद्दल जी न्यूज आली ती आपण बघूयात. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज भेटणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जे कर्ज असणार आहे 0% व्याजदराने उपलब्ध होणार आहे. मग कुठे भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती येत आहे. या ठिकाणी 0% व्याजदरात 1 लाख रुपयांचं कर्ज भेटणार आहे. खरे तर सद्यस्थितीला तुम्ही या ठिकाणी जून महिन्याच्या म्हणजे 12व्या हप्त्याची वाट पाहत आहात, परंतु त्यातच आता या ठिकाणी ही नवीन माहिती समोर आलेली आहे. बघा, या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी,
एक आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडकी बहिणींना 1 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे, म्हणजे 0% व्याजदरात लाडक्या बहिणींना 1 लाखाचे कर्ज भेटणार आहे। तुम्हालाही वाटतं का पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ही कर्ज योजना चालू व्हायला पाहिजे? आता ही जी बातमी आलेली आहे ती कुठली आपण बघणार आहोत। तुम्हाला कर्ज जर भेटलं तर तुम्हाला त्याचा आर्थिक ताण राहणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाटही पाहावी लागणार नाही, कारण की 1 लाख असेल किंवा 40 ते 50 हजाराचं कर्ज तुम्हाला एक हाती एकदाच भेटलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही। लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता असणार आहे तो तुम्हाला थेट बँकेमध्ये वळता केला जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या खिशामधून पैसे भरायचे नाहीत आणि एकदाच पैसे भेटल्यामुळे तुम्हाला एक हाती त्यामधून तुम्ही छोटा मोठा तुमचा लघु उद्योग देखील सुरू करू शकतात। तर तशा पद्धतीने तुम्हाला वाटतं का लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरू व्हायला पाहिजे? तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पण बघा आता याचा लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे, ही जी घोषणा झाली आहे नेमकी कुठं झालेली आहे, नेमकी ही योजना काय आहे या संदर्भातील डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात। बघा ही जी माहिती देण्यात आलेली आहे ती मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्याला असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 0% व्याजदरात 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँकेच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केलेली आहे। त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती। हेच कारण आहे की आता लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने देण्यात येणारा कर्ज पुरवठा 0% व्याजदराने दिला जाणार आहे, असं स्पष्ट केलेलं आहे। तर हे फक्त या ठिकाणी मुंबई बँकेपुरतं असणार आहे, त्याबद्दलची त्यांनी घोषणा केलेली आहे। आता बघूयात त्याबद्दल कशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज वगैरे मागवले जात आहेत का, त्याचा GR येतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू होते। अजूनपर्यंत त्याचे अर्ज वगैरे सुरू झालेले नाहीत। जेव्हा त्याबद्दलची माहिती पूर्णपणे येईल, त्याबद्दलची जी प्रक्रिया आहे जी सुरू होईल तेव्हा तुम्हाला अपडेट दिलं जाईल। त्यासोबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील एक ट्विट करून माहिती दिलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना आता सरकारचेही बळ मिळणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिला नागरी सहकारी पतसंस्था आता स्थापन करता येणार आहे। यामधून देखील तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी महिला नागरी पतसंस्था स्थापन करण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामधून तुम्ही तुमचा अजून छोटा मोठा व्यवसाय देखील करू शकतात। तर अशा पद्धतीची खूप महत्त्वाची अपडेट होती जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची। याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।